मित्र आपण आता जस्ट गौरीकुंडच्या समोर निघालेलो आहोत। तिथे बाबा केदारनाथ आहेत। आम्ही आमच्या फॅमिलीतले 8 जण आलेले आहेत। तसे जय बाबा केदारनाथ खूप खूप धन्यवाद। तर मित्र हो, कालच्या व्लॉगमध्ये तुम्ही सर्वांनी पाहिलंच की गुप्त काशीवरून सोनप्रयाग आणि गौरीकुंडपर्यंत येण्यापर्यंत आपल्याला किती अडचणींचा सामना करावा लागला। लँडस्लाइड झालेली असल्यामुळे गुप्त काशीजवळ ते सर्व आपण पार करून आता गौरीकुंडला या ठिकाणी पोहोचलेलो आहोत। या ज्या गाड्या आहेत त्या गाड्यांमधूनच आपण या ठिकाणी पोहोचलेलो आहोत आणि आपलं आता ॲक्च्युअली केदारनाथकडे जाण्याचा ट्रेक आता या ठिकाणाहून सुरू होत आहे मित्रांनो। हर हर महादेव, जय बाबा केदारनाथ। तर मित्र हो, आपल्या ट्रेकिंगला सुरुवात झालेली आहे केदारनाथकडे आणि आपण सुरुवातीलाच हर हर महादेव म्हणत आपण आपला ट्रेक सुरू केलेला आहे। आम्ही सर्वांनी काठ्या पण घेतलेल्या होत्या ट्रेकिंगसाठी, नाही का, खूप इम्पॉर्टंट असतात। आपलं चालण्याचं जे बॅलन्स आहे ते बॅलन्स आपल्याला बरोबर ठेवता येते यामधून। आणि हे जे समोर आपल्याला दिसत आहेत या बास्केट जे आहे ते पिठ्ठू बास्केट म्हणतात यांना। यामध्ये भाविकांना बसवून ते आपल्या पाठीवर वरती घेऊन जातात मित्रांनो। जवळपास 16-17 किलोमीटरचा जो ट्रॅक आहे हे बघा, हे या ठिकाणी आपल्याला दिसतंय या कशा पद्धतीने हे घेऊन। आणि मित्रांनो, पिठ्ठूची सवारी करून जर तुम्हाला केदारनाथ मंदिरापर्यंत जर जायचं असेल तर त्याचं जी कॉस्टिंग आहे, ज्याचं भाडं जे आहे ते मित्रांनो तुमच्या वजनानुसार असतं। जर तुमचं वजन 50 किलो असेल तर तुम्हाला 5,000 ते 6,000 रुपये लागतील आणि जास्त असेल तर त्या प्रमाणात तुमचं ती कॉस्टिंग असते मित्रांनो। तर आमचा ट्रेक हा सुरू झालेला आहे। ट्रेकिंगला सुरुवातीला नाही का काही ठिकाणी असे टेबल्स ठेवलेले आहेत की भक्तांना काही ठिकाणी बसता येईल, नाही का। आणि तुम्ही बघू शकता या ठिकाणी भरपूर असे नाश्त्याचे दुकानं, हॉटेलसुद्धा याची व्यवस्थासुद्धा या ठिकाणी आहे। गौरीकुंडमध्ये बरेच भाविक नाही का गौरीकुंडमध्ये सुद्धा येऊन मुक्काम करतात आणि पहाटे पहाटे आपल्या ट्रेकला सुरुवात करतात। आणि हे बघा, अतिशय असा छोटासा रस्ता आहे गौरीकुंडमधून आपल्याला वरती ज्यावेळेस आपण ट्रेक आपला सुरू झालेला आहे। म्हणजे असं आपल्याकडे नाही का आपण गल्ली बोळांमधून असं म्हणतो की आपल्याला जावं लागतं, तसंच ही छोटीशा गल्ली बोळांमधूनच आपल्याला आता समोर जावं लागत आहे। ज्यावेळेस खूप गर्दी असते मित्रांनो, ज्यावेळेस केदारनाथ बाबांची कपाट उघडल्या जातात त्यावेळेस याच ह्याच्यामध्ये खूप गर्दी होते। पण मित्रांनो आता नाही का सध्या तरी गर्दी नाही आहे। गर्दी नसण्याचं कारण सुद्धा असं आहे की गुप्त काशीच्या समोर नाही का लँडस्लाइड झालेली असल्यामुळे म्हणजे काल रात्री परवा रात्रीपासूनच या ठिकाणी भाविकांची गर्दी खूप कमी झालेली होती। बरेच भाविक त्याच ठिकाणी अडकलेले होते। पण आम्ही ते जो डोंगर आहे तो डोंगर पार करून आम्ही या ठिकाणापर्यंत पोहोचलो। त्यामुळे आम्हाला आता या ठिकाणी गर्दी अशी लागलेली नाही मित्रांनो भाविकांची। त्यामुळे आपला ट्रेक हा अत्यंत चांगल्या पद्धतीचा या ठिकाणी होणार आहे। मित्र आपण आता जस्ट गौरीकुंडच्या समोर निघालेलो आहोत। ट्रेक सुरू झालेला आहे आपला 8:20 आणि आता किती वेळ लागेल काही सांगता नाही येत, कारण काही ट्रेक सरळ आहे, काही ट्रेक असा एकदम चढ आहे। तर चालून तर राहिलो आम्ही, आता बघू। आता आमच्या सगळ्यात पुढं आमचे जीवन सर आहेत, एकदम फास्टमध्ये चालत आहेत। आता आपण गौरीकुंडच्या समोर आलेलो आहोत, घोडा पडाव गौरीकुंड नाही का। तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही पाठीमागे प्रीपेड काउंटर फॉर घोडा अँड खच्चर गौरीकुंड आहे। आणि या साईडला त्यांनी पूर्ण रेट कार्ड्स वगैरे असे मेन्शन केले आहेत त्यामध्ये की किती रुपयाला घोडा वगैरे तुम्हाला मिळणार आहे। आणि इकडे पाठीमागे काउंटर आहे। आता आम्ही सगळेजण या ठिकाणी एक थोडासा रेस्ट घेत आहोत आणि परत आम्ही आता पुढे निघणार आहोत। ऐसा लगा दो कि 19 किलोमीटर 19 तो बोलने के लिए 19 है, अगर चढ़ाई है ना ऊपर तो 20 आ जाएगा, 20 21 23 तक आ जाएगा। 22 है ना, 22 आम्ही दोघं सगळ्यात महाग आहेत। घामाच्या धारा तुम्ही आमच्या चेहऱ्यावर बघू शकता। हे जरा पुढे आहेत कार्यकर्ते, पण सगळ्यात पुढे गेलेला आपला शेतकरी माणूस
हे पूर्ण बांधकामाचं सामान सुद्धा नाही का मित्रांनो, सगळं ह्या घोड्यांवरती घेऊन जात आहेत. बघा किती ओझं घेऊन चालले हे. मित्र हो, गौरीकुंडमध्ये नाही का घोडा पडाव ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणाहून सुद्धा आपल्याला घोडा हा बुक करता येतो. तो साधारणतः एक तुम्हाला 2,500च्या मध्ये मिळून जाईल. मित्र हो, सोनप्रयागमध्ये नाही का त्या ठिकाणी सुद्धा गव्हर्नमेंटचं रजिस्टर्ड घोडा काउंटर आहे. त्या ठिकाणाहून सुद्धा आपल्याला घोड्यांची बुकिंग सुद्धा करता येते मित्रांनो. जय बोले. दम लागत आहे मित्रांनो. मित्रांनो तुम्ही एक्झॅक्टली त्या पाठीमागे पहा, तिथे बाबा केदारनाथ आहेत. पूर्ण बर्फाचा डोंगर दिसत आहे आपल्याला त्या ठिकाणी. हिमालय पर्वताच्या रांगा आहेत या. आणि करत असताना दम लागत आहे, थकत आहे माणूस, पण जी मोटिवेशन आहे याला बघितल्यानंतर ते मोटिवेशन खूप महत्त्वाचं आहे. ते तुम्हाला थकू देणार नाही, तो तुम्हाला जमू देणार नाही. तो तुमचा निश्चय जो आहे वरती जाण्याचा, तो तुम्हाला त्याच्यापासून तुम्हाला कुठेही भटकू देणार नाही. एवढं खतरनाक व्ह्यू आहे, तुम्ही बघू शकता. फोटो तर काढणं सुरू झालंय. तो बघा व्ह्यू. तिथे वरती आहेत आपले बाबा केदारनाथ. हा बोला ना काहीतरी. जय बाबा भोलेनाथ. आता आम्ही जवळपास 3-3.5 किलोमीटर्स आले असतील चढाई करून. आणखी आता बघू किती बाकी आहे, तर जोपर्यंत एनर्जी आहे तोपर्यंत चालणारच आम्ही. ट्रॅकिंग होईल अशी अपेक्षा आहे. येस येस येस. जय बाबा आणि आम्ही भोलेनाथ. पूर्ण जय बाबा करून भोलेनाथ. आहोत. तर मित्र हो, तुम्ही बघू शकता ट्रेकिंगच्या दरम्यान नाही का म्हणजे भाविकांची गर्दी कमी आहे, पण घोडे आणि खच्चर जे आहेत ते याच मार्गाने वरती जात आहेत आणि याच मार्गाने खाली येत आहेत. त्यामुळे आपल्याला खूप काळजीपूर्वक ट्रेक करावा लागतो या ठिकाणी, कारण वरतून येत असताना घोडा कधी आपल्या अंगावर येईल काही सांगता नाही येत. त्यामुळे ते एक आपल्याला लक्ष ठेवून चालायचं आहे. त्यामुळे खड्डे पण भरपूर ठिकाणी आहेत, ते पण आपल्याला व्यवस्थित पाय आपले त्या ठिकाणी टाकूनच आपल्याला समोर जावं लागत आहे. क्या खरं. कोणती गोळी पॉलिश देऊ का? तर मित्र हो, बघा तुम्ही या ठिकाणी अतिशय सुंदर असा धबधबा आपल्याला समोर दिसत आहे. आणि या ट्रेकच्या दरम्यानचं जे काही निसर्गाचं सौंदर्य आपल्याला या ठिकाणी दिसत आहे ते खूप असं डोळ्यात सामावून घ्यावं असं आहे मित्रांनो. आणि या धबधब्याचं पाणी जे होतं ते पाणी खूपच असं स्वच्छ, निर्मळ आणि कुठल्याच आर ओ कंपनीच्या प्युरिफायमध्ये तुम्हाला असं पाणी मिळणार नाही मित्रांनो. त्यामुळं ते पाणी पिण्याचा जो आनंद आहे तो आनंद आम्ही या ठिकाणी सर्वांनीच घेतला. आम्ही मस्तपैकी एक बिस्लरीची बॉटलसुद्धा या पाण्याची भरून घेतली प्रवासामध्ये आपल्याला पिण्यासाठी नाही का. आणि बघा हा असा ट्रेक आहे या ठिकाणी. जे उत्तराखंड पोलीसचे अधिकारी कर्मचारी आहेत ते पण या ठिकाणी त्यांचं कॅम्प आहे. तर मित्रांनो या ठिकाणाहून 12.5 किलोमीटर केदारनाथ मंदिर आहे आणि आपला विजिट ऑलरेडी त्यांनी घोडा केलेला होता. तो असं जाताना बघा थकत आहेत आम्ही, पण आमचं मनोबल काही अजून खच्चीकरण झाले नाही आमच्या मनोबलाचं. आम्ही हळूहळू चालत आहोत, थोडे थोडे स्टॉप घेत चालत आहोत. पण आम्ही स्टॉप घेत चालत आहोत मित्रांनो. इथे आता थोड्या वेळाची विश्रांती घेणार आहोत आणि त्यानंतर पुढे अजून जाणार आहोत. हर हर महादेव मित्रांनो. मित्र हो, तुम्ही हा व्ह्यू बघा, अत्यंत सुंदर असा व्ह्यू आहे. निळभ्र आकाश आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. आमचं नशीब इतकं सुंदर आहे मित्रांनो की आम्हाला पावसाचा एक थेंब सुद्धा अजून लागलेला नाही या पूर्ण ट्रेकिंगच्या दरम्यान. आणि याच ठिकाणी एक असा खूप मोठा असा धबधबा पण आहे, तो पण मी तुम्हाला आता दाखवत आहे. इथून केदारनाथचं
केदारनाथचं मंदिर जे आहे ते 12 किलोमीटर आहे मित्रांनो. आणि आपले 2 कार्यकर्ते असे पटपट समोर चालत आहेत, आशिष आणि मुकेश. तुम्ही बघू शकता वरून हेलिकॉप्टर पण जात आहे या ठिकाणी. आणि मी कसं आहे शूट करण्याच्या नादामध्ये थोडंसं मागं राहिलेलो आहे. हळूहळू जात आहे मी. आणि इथला धबधबा जो आहे तो धबधबा पण आता तुम्हाला मी सर्वांना या ठिकाणी दाखवणार आहे. मित्रहो, हा धबधबा उंच अशा डोंगरावरून खाली येत आहे. खूप मोठे दगड त्याच्या आपल्याला त्या ठिकाणी दिसणार आहेत आता. आणि जे सगळे भाविक या ठिकाणाहून ट्रेकिंग करत आहेत ते सर्व भाविक या धबधब्याच्या जवळ थांबून त्या धबधब्याचं स्वच्छ सुंदर असं पाणी प्राशन करत आहेत मित्रांनो. तुम्ही बघू शकता धबधबा या ठिकाणी पाणी एकदम स्वच्छ आहे. आणि हा बघा आपला मुकेश त्या धबधब्याच्या जवळ जाऊन नाही का उभा टाकलेला आहे. आणि आता फोटो पण आपण काढलेले आहेत या ठिकाणी. मी पण थोडंसं धाडस करून नाही का या ठिकाणं म्हणजे जात आहे जवळ. आणि फोटोज पण आपल्याला या ठिकाणी मस्त काढायचे आहे. कारण हा जो अनुभव आहे मित्रांनो, हा अनुभव परत आपल्या आयुष्यात आपल्याला कधीच अनुभवायला मिळणार नाही या ठिकाणी. आणि त्याचा आम्ही या ठिकाणी पुरेपूर आनंद लुटत आहोत, सर्व आमच्या डोळ्यात सामावून घेत आहोत. हा व्ह्यू आपल्याला कुठं बघायला मिळणार आहे मित्रांनो? म्हणजे इन जनरल तर आपल्याला कधी बघायला मिळणार नाही. स्वर्ग तर आपण कधी पाहिलेलं नाही. पण स्वर्ग जर तुम्हाला पाहायचा असेल मित्रांनो तर तुम्ही केदारनाथला या. ने बुलाया है तो जाना ही पडेगा. आणि पायानंच निघालेलो आहे. कारण पायानं जाण्यामध्ये जी मजा आहे, निसर्गाची जी अनुभूती या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. छोटे छोटे धबधबे आणि त्या धबधब्यांचं गार पाणी. ते पाणी एवढं स्वच्छ सुंदर आहे, एवढं मस्त पाणी आहे ते की जगामध्ये कुठेही तुम्हाला तसं पाणी मिळणार नाही मित्रांनो. त्यामुळे जर केदारनाथला येत आहे, चालायची प्रॅक्टिस करा, पायानं जा वरती. तर आम्ही तर निघालेलोच आहेच. ती बघा पालखी येईल मित्रांनो. खरंच म्हणजे जी पालखी घेऊन जात आहेत ना, त्यांच्या परिश्रमाला तोड नाही आहे. इथे आपल्याला चलू वाटत नाही आहे, पण हे बघा पालखी घेऊन जात आहेत. तर मित्र हो, 11 किलोमीटर केदारनाथ मंदिर राहिलेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता आता समोर ट्रॅक्टर ते पण या ट्रेकवरती चालत आहे. हे विशेष प्रकार हे ट्रॅक्टर त्यांनी इथल्या लोकांनी बनवून घेतलेलं आहे. आणि त्याच्यावरती ते सामान वरती घेऊन जातात मित्रांनो, जीवनावश्यक वस्तू ज्या असतात त्या. तर बघा हे अशा प्रकारे ट्रॅक्टर आहे या ठिकाणी. तर मित्रांनो, आता आपण जवळपास 7 ते 8 किलोमीटर एवढं डिस्टन्स आपण क्रॉस केलेला आहे. आणि इथून अजून जवळपास म्हणजे नदीचा ब्रिज क्रॉस केल्यानंतर 11 किलोमीटर आहे. आणि त्या ब्रिजपर्यंतच जायला आपल्याला जवळपास 2-3 किलोमीटर वेळ डिस्टन्स आहे. त्यामुळे आता आम्ही ठरवले की दोघंजण समोर गेलेत पायीच, मी आणि जीवन. आम्ही दोघंजण आता ते घोड्याने जाणार आहेत वरती. आणि हे जे भाऊ आहेत ते आपल्याला घोड्याने वरती घेऊन जाणार आहेत. 1800 रुपये पर हेड असं रेंट आपल्याला लागलेलं आहे घोड्याचं. 3 घंट्यामध्ये आपल्याला घेऊन जाणार आहेत. आता 12 वाजता आलेली आहेत. 3-3:30 पर्यंत आपण केदारनाथमध्ये असू मित्रांनो. आप दिन में कितने बार जाते हो फिर? हम तो कभी 2 बार कभी 3 बार 2 बार 3 बार। तो घोड़े के साथ चलना बहुत ये है फिर। हाँ मुंह पकड़ के ऐसा होता है, सब साल बन जाते हैं जैसे घोड़ा हाँ, चलता है, साल आप इधर की होने की वजह से आपको चलने के लिए ये है, हो जाता है। तर बघा मित्रांनो, हे घोड्याला घेऊन 2 ते 3 चक्रा मारू शकतात. म्हणजे किती भयानक स्ट्रेंथ आहे इकडच्या सगळ्यांमध्ये, नाही का?
बता दीजिए। अच्छे से बता हाँ। जो घोड़ा है ना, ये जो केदारनाथ में घोड़े चलते हैं, तो इनका पहले मेडिकल होता है। बिना मेडिकल का कोई भी घोड़ा नहीं होगा। और इन पे जीपीएस लगा होता है और इनका लाइसेंस होता है। लाइसेंस? हाँ, बिना लाइसेंस के नहीं चलता है। इन पे मतलब गवर्नमेंट को भी टैक्स जाता है, जो सरकारी रेट है उसमें टैक्स जाता है पूरा 150 रुपये एक घोड़े का। एक घोड़े का? एक तरफ एक राउंड का। एक राउंड का? ऊपर ही ऊपर का, नीचे का अलग। नीचे का अलग जाता है 150। ऊपर जाने का 150 रुपये, फिर नीचे आने का फिर 150 रुपये। ते आलेले आहेत आता, आपण याच्यावरती बसून जाणार आहेत आता। जीवन तयारीत आहे बसण्याच्या, आता मी पण जाऊन बसतो मस्त। तर मित्रांनो, आपण जो केदारनाथला जाण्याचा जो जुना मार्ग आहे ना, गौरीकोंडावरून, तो मार्ग आता इसको देखो, तो मार्ग आता ज्या ठिकाणाहून मागच्या ह्याच्यामध्ये आपदा आलेली होती, आपदा आल्यानंतर तो जुना रस्ता बंद झालेला आहे आणि आता आपण बाजूच्या रस्त्याने वरती चढणार आहे। त्यापूर्वी या ठिकाणी घोड्यांची जी परती काढण्याचं यांचं काम आहे ते या ठिकाणी होत आहे। इथे जी स्लिप काढण्यात येईल त्याच्या वर्षात आपण पर्ची काढणं असून ती इथे कापले जात आहे आणि आता आपला पुढचा प्रवास अजून सुरू होणार आहे। जीवनराव बघा, या ठिकाणी घोड्यांना पाणी पाजण्यासाठी इथे थांबलेले आहेत हे। ठिकठिकाणी असं घोड्यांना पाणी पिण्यासाठी सोय करून ठेवण्यात आलेली आहे आणि आपल्या सगळ्या भाविकांसाठी आरोचे प्लांट आहेत। आरोचं पाणीसुद्धा आपल्याला निःशुल्क या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येतं मित्रांनो। तर मित्र हो, केदारनाथचा जो जुना ट्रॅक होता, तो जुना ट्रॅक आपण आता सोडून जो नवीन ट्रॅक तयार केलेला आहे त्या ट्रॅकनं आपण जातोय। आणि मित्रांनो, घोडे करण्याचं एकमेव जो कारण होतं, आपण निश्चय केला होता केदारनाथचा पूर्ण ट्रेक आपल्याला पायी करायचा आहे आणि त्याप्रमाणे आपण 10-11 किलोमीटर पायी पण चाललो। पण नवीन ट्रेकनं आपल्याला वरती जायचं होतं, ते तो पूर्ण जो डिस्टन्स आहे ते जवळपास 22 ते 24 किलोमीटर असल्यामुळे आपण विचार केला की आता इथून पुढे जर अजून आपल्याला 10-12 किलोमीटर अजून चालायचं असेल तर आपल्याला रात्रीचे 7 ते 8 वाजणार होते आणि तोपर्यंत आपल्याला संध्याकाळची जी केदारनाथची आरती होती ती आरती आपल्याला मिळणार नव्हती। हा विचार केल्यानंतर आम्ही आता घोड्यांनी निघालो आहोत। ही बघा मंदाकिनी नदी, हा मंदाकिनी नदीचा ब्रिज आहे आणि या ब्रिजवरनं आपण आता मित्रांनो जातोय। हा ब्रिज 2013चा जो महाप्रलय आला होता त्या महाप्रलयानंतर हा ब्रिज तयार करण्यात आलेला आहे आणि त्या साईडनं जो ट्रेक आपल्याला समोर दिसत आहे ट्रॅक, तो नवीन ट्रॅक आहे केदारनाथ मंदिराकडे जाण्याचा। काही वेळानंतर नाही का त्या साईडला एक जुना सुद्धा ट्रेक आहे, तो काही डिस्टन्स नंतर नाही का याच नवीन ट्रॅकला येऊन मिळतो मित्रांनो। ही मंदाकिनी नदी आणि ही पूर्ण जी दगड्स वगैरे हे जे आपल्याला दिसतात या नदीच्या पात्रामध्ये, ते सर्व त्या महाप्रलयामध्येच आलेले आहेत मित्रांनो या ठिकाणी। मित्रांनो, तुम्ही बघू शकता मंदाकिनी नदीचं जे पात्र आहे ते या ठिकाणी म्हणजे डोंगरांच्या मधातून मंदाकिनी नदी या ठिकाणी प्रवाहित होत आहे मित्रांनो। नदीला खूप पाणी कमी आहे, पण पाण्याच्या प्रवाहाचा जो आवाज आहे मित्रांनो, तो आवाज खूप आहे या ठिकाणी। जागोजागी तुम्हाला मोठमोठे दगड्स या ठिकाणी दिसत आहेत। दगड सर्व ह्या महाप्रलयाच्या वेळी हे दगड सगळे इकडे आलेले आहेत मित्रांनो आणि इथे लँडस्लाईड कधी पण होऊ शकते मित्रांनो। पाऊस जर असेल तर बऱ्याच ठिकाणी लँडस्लाईड होण्याचा शक्यता आहे, पण आपलं एकंदरीत नशीब चांगलं आहे की आम्हाला अजूनही पाऊस काही लागलेला नाही आहे। आणि हे बघू शकता जागोजागी कॅम्प्स आहेत, जागोजागी म्हणजे तुम्हाला नाश्त्याचे पॉईंट्स आहेत, तुम्हाला लिंबू पाणीसुद्धा या ठिकाणी मिळेल। आणि हा आता उतार असल्यामुळे नाही का घोड्यावरती जात असताना खूप सावकाश आपल्याला बसावं लागतं, खूप अलर्ट राहावं लागतं। या अशा प्रकारचे धबधबे आहेत, बघा तुम्ही किती मोठे मोठे दगड त्या धबधब्यांच्या साह्यानं खाली आलेले आहेत। आणि ते बघा तिकडे अजून आपल्याला जायचं आहे, तितक्या लांब बाबा केदारनाथ तिकडे आहेत मित्रांनो। जागोजागी आपल्याला चहा पाण्याची व्यवस्था, सुलभ शौचालय ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी व्यवस्था आहे। चांगलं स्वच्छ पाण्याची सुद्धा या ठिकाणी व्यवस्था आहे पिण्याचा। आणि या ठिकाणी आम्ही
चहासाठी थांबलेलो आहोत. तुम्ही बघू शकता आमच्या चेहऱ्यावरती किती थकवा आणि सगळ्या गोष्टी आहेत. सकाळी 4:30 वाजल्यापासून आपला ट्रेक सुरू आहे. ते बघा तिकडे वरती ढग. आणि कसं आहे, थंड का? तर मित्रांनो, आता आपण वरती केदारनाथला पोहोचतच आहेत आणि तितक्यात आम्हाला आपल्या महाराष्ट्रातील काही मंडळी या ठिकाणी भेटलेले आहेत. त्यांचं मराठीतलं संभाषण ऐकल्यानंतर आम्हाला लगेच कळलं की ते महाराष्ट्रातून आलेले आहेत. तर तुम्ही किती जण आलेले आहेत थोडं सांगा ना. आम्ही आमच्या फॅमिलीतले 8 जण आलेले आहेत. तसे आमचा सगळा 120 लोकांचा ग्रुप आहे. आणि नाशिक, पुणे आणि श्रीरामपूर शिर्डी या भागातून 120 लोकांचा असा ग्रुप आलेला आहे. दर्शन वगैरे छान झालं ना? एकदम दर्शन एकदम व्यवस्थित. दोन वेळेस दर्शन झालं. आरती वगैरे एकदम व्यवस्थित. गर्दी थोडीशी कमीच आहे. चला बढिया, छान वाटलं तुम्हा सर्वांना भेटून, नाही का? जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. हे बघा मित्रांनो, काय सुंदर नजारा आहे अक्षरशः. हो काय. तर मित्रांनो, हे जे आहे ते हा घोडा पडाव आहे केदारनाथ मंदिराच्या जवळचा. इथून जवळपास 2 किलोमीटर आता केदारनाथ मंदिर मित्रांनो राहिलेलं आहे आणि त्याच ठिकाणी आम्हाला घोडेवाल्यांनी उतरवलं आणि आता आम्ही पुढचा प्रवास करतोय. या ठिकाणून 2-2.5 किलोमीटर. तुम्ही बघू शकता जागोजागी टेंट्स आहेत राहण्याच्या व्यवस्थेसाठी, नाही का? या टेंट्समध्ये सुद्धा भाविकांची राहण्याची व्यवस्था होत असते मित्रांनो. शेवटी मित्रांनो केदारनाथला आलोच. तुम्ही बघू शकता पाठीमागे केदारनाथ मोक्षद्वार, श्री केदारनाथ जी के धाम में आपका स्वागत है. आयुष्यातला सगळ्यात मोठा क्षण आहे हा. कधी विचार नव्हता केला की केदारनाथला आपण येणार आहोत, पण आज केदारनाथ बाबाच्या दरवाजाजवळ आपण या ठिकाणी पोहोचलेलो आहोत. तर चला मग. तर मित्र हो, तुम्हाला मी आताच सांगितले की आपण केदारनाथ मंदिराच्या जवळ आता पोहोचणार आहोत. या कमानीच्या मधून आपल्याला आता पुढचा प्रवास करायचा आहे आणि आपल्याला केदारनाथ मंदिराच्या जवळ जायचं आहे मित्रांनो. हा रस्ता तुम्ही बघू शकता. समोर जे आपल्याला घरांची वस्ती दिसत आहे ती घरांची वस्ती नसून त्या ठिकाणी भरपूर काही राहण्याची व्यवस्था आहे. भाविकांसाठी हॉटेल्स आहेत मित्रांनो. जागोजागी टेंट्सची व्यवस्थासुद्धा या ठिकाणी आहे. आपण जे ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलेलं आहे ते रजिस्ट्रेशन या ठिकाणी चेक होतं मित्रांनो. आणि आता तुम्ही बघू शकता या ठिकाणी भरपूर सारी प्रसादाची दुकानं आहेत आणि या ठिकाणाहून आपण मंदिराकडे जात असताना प्रसादसुद्धा या ठिकाणी आपण घेऊ शकतो. हे सगळं आहे मित्रांनो या ठिकाणी. आणि या रस्त्याच्या बाजूलाच आपलं हेलिपॅड पण आहे मित्रांनो. जे भाविक हेलिकॉप्टरने तर ते त्या ठिकाणी उतरून जातात. तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर असं व्ह्यू आहे. ढग आहे, डोंगर आहे, धुकं आहे आणि बर्फाचे डोंगर आहे मित्रांनो. ते बघा आपले बाबा केदारनाथ अक्षरशः समोर मंदिर आहे मित्रांनो. 100 मीटर अंतरावरती पोहोचलेलं आहे. तर चला मग आता मंदिराकडे घेऊन जातो तुम्हाला. जय श्री केदार. बघा प्रसाद वगैरे घेतलाय मित्रांनो आणि दर्शनाला निघालेलो आहे. आणि बाबा केदार ते या ठिकाणी बसलेले आहेत. अत्यंत आनंद प्रसन्न होत आहे. हे बघा बाबा केदार. जय श्री केदारनाथ. तर मित्रांनो हे बघा समोर आपल्या समोर जे आहे ते केदारनाथ मंदिर आहे मित्रांनो. बाबा केदारनाथ याच ठिकाणी विराजमान आहेत मित्रांनो. आणि आता आपण दर्शनाला निघालेलो आहोत. अतिशय सुंदर इथलं वातावरण आहे. इथली एक पॉझिटिव्ह वाईब आहे मित्रांनो या ठिकाणी. आणि दर्शनाला आता त्या रांगेतून आपण समोर निघालेलो आहोत. जीवननं ऑलरेडी एक दर्शन घेतलेलंच होतं. आता परत तो माझ्यासोबत आलेला आहे. आणि जो आनंद आहे मित्रांनो इथे पोहोचल्याचा, नाही का, तो म्हणजे अक्षरशः शब्दात सांगणं कठीण आहे मित्रांनो या ठिकाणी. आणि जसं जसं मंदिराकडे जातोय तसं
म्हणजे एक वेगळी हुरहुरता लागून आहे. बघा मंदिराच्या जवळ पोहोचलेलो आहोत. मित्रांनो, एवढं सुंदर दर्शन झालेलं आहे. केदारनाथ बाबांचं शृंगार दर्शन झालेलं आहे आणि डोळ्यांचं पारणं फेटणारं हे दर्शन आहे मित्रांनो. म्हणजे खरंच इथं आल्यानंतर जी पॉझिटिव्ह एनर्जी आहे ती खूप आणि खूप भयानक आहे मित्रांनो. हे बघा मित्रांनो, मंदिराच्या एक्झॅक्टली पाठीमागे ही आहे ती भीमशिला. 2013 ज्यावेळेस महाप्रलय आला होता, या भीमशिलेमुळे हे मंदिर सुरक्षित राहिलेले मित्रांनो. आता फ्रंट दाखवून जातो तुम्हाला पटकन. ही भीमशिला आहे. भीमशिला मेरे लिए कुछ नहीं लेके आया. हर हर महादेव, हर हर महादेव. हमारे पास नहीं. अरे मैं चलेगा क्या हुआ. हे आपले 2 शूरवीर जे केदारनाथचा ट्रेक पूर्ण करून या ठिकाणी पोहोचलेले आहेत पायी. आपण यांच्या भावना जाणून घेऊया, यांचं काय म्हणणं आहे काय नाही का. केदारनाथ. जय बाबा केदार. जय बाबा केदारनाथ. खूप खूप धन्यवाद सरांचं. खरंच अभिनंदन. आशिष भाऊचं अभिनंदन. ते सोबत होते म्हणून येऊ शकलो. वर्णन अगदी शब्दात सांगू नाही शकत. एवढा अमेझिंग माझ्या आयुष्यातलं मला वाटतं सगळ्यात टफ टास्क आत्तापर्यंत जेवढे एक्सपिरियन्सेस मी केले असतील. कोणती मोठी एक्झाम केली असेल, क्रॅक नसेल, सगळं ते एका बाजूला आणि हे एका बाजूला. एक वेळ अशी होती लिटरली समोर उभा डोंगर पाहून चढायची अजिबात हिंमत नव्हती. कसे चढलो आम्हाला माहीत. सरांचे खूप खूप धन्यवाद. आणि खरंच अमेझिंग आहे. आणि आमच्यासोबत दोघं जण होते. त्यांच्या हिमतीने आम्ही हळूहळू चढलो आणि शेवटी पोहोचलो. जय बाबा केदारनाथ. जय बाबा केदारनाथ. सगळी त्याची कृपा आहे. येस येस. आणि एक वेळ अशी होती का पूर्ण धुके दाटले होते, समोर जरा आणि जोरात नदीचा आवाज बाजून येत होता. असं वाटत होतं की कुठं पूर येते काय होते काय. खरं तर जो इन्सिडेंट झाला आता लोणावळ्याला, अजिबात समोरचा एक पाऊल सुद्धा दिसत नव्हता. एवढं दाट धुका समोर आणि खाली. आणि म्हणजे एवढी भीती वाटत होती तेव्हा. म्हटलं आपण चुकीचा रस्ता निवडला की काय. एक तर सरळ पूर्ण स्टीप आणि त्यात पाऊस आला असता तर तिथेच कुठेतरी थांबला असतो असं वाटत होतं. मग मुश्किल होतं जर पाऊस आला असता तर. आणि आम्ही तो जो पूर्ण स्टीप होता तो त्या भीतीनं असावा की कशामुळे असावा माहित नाही. आम्ही मला वाटते 1 ते 1.5 तासात लवकर कव्हर केला. बरोबर चढलो मी. धन्यवाद. अमेझिंग आहे. आणि मला वाटतं बाबा सगळ्यांनी आलं पाहिजे, ट्रेकिंग करावं. एक वेळा तरी एक्सपिरियन्स घ्यायला पाहिजे. आणि अमेझिंग अनुभव आहे, सगळ्यांनी एकदा तरी घेतला पाहिजे. नक्की. चला, वेल डन. जय बाबा केदारनाथ. वेल डन बॉयज. मित्र हो, मंदिराच्या आजूबाजूला भरपूर असे साधू महाराज आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहेत मित्रांनो. हे साधू महाराज यांनी भरपूर अशी महादेवाची तपश्चर्या केलेली आहे. त्यांच्या अंगावरती तुम्हाला आता भस्म लावलेलं सुद्धा दिसत आहे मित्रांनो. आणि यांचा आशीर्वाद सुद्धा आपल्याला या ठिकाणी मिळत आहे मित्रांनो. थंडी जास्त असल्यामुळे नाही का त्यांनी शेकोटीसुद्धा या ठिकाणी पेटवलेली आहे. आता संध्याकाळचे 6-6:30 वाजलेले आहेत. 7 वाजता आता केदारनाथ बाबांची आरती सुरू होणार आहे. आणि या आरतीच्या वेळेस नाही का मित्रांनो
भाविकांची तुम्ही या ठिकाणी गर्दी बघू शकता. रस्ता ओपन झालेला आहे, जो आपल्याला सकाळी बंद होता तो ओपन झालेला आहे, त्यामुळे इथे भाविकांची खूप गर्दी वाढलेली आहे. आता आरतीची सुरुवात होणार आहे. आरतीचा सेपरेट ब्लॉग आपला उद्या येणार आहे मित्रांनो, आणि हा ब्लॉग आपण याच ठिकाणी एंड करणार आहोत. त्यामुळे आजचा ब्लॉग तुम्हाला सर्वांना कसा वाटला तर नक्कीच सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. तोपर्यंत हर हर महादेव, जय बाबा केदारनाथ.